आज अकलूज येथे आजचे उमेदवार आणि 4 जूनला होणारे खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील यांच्या प्रवेशाप्रसंगी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताचे अध्यक्ष, ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष नाही तर तो परिवारी भावना महाराष्ट्रातल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये रुजवली असे आदरणीय जयंत पाटील साहेब, आपल्या सगळ्यांना ज्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे ते महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयदादा मोहिते पाटील साहेब, आदरणीय बाळदादा आणि धैर्यशील भैयाच्या प्रवेशामुळे उद्या होणारे आमदार अभिजित दादा आणि करमाळ्याचे नारायणराव पाटील साहेब, पक्षाचे निरीक्षक शेखर माने साहेब, सर्वांची माफी मागतो आणि आदरणीय व्यासपीठ, खरं तर अनेक वक्त्यांची भाषणं झाली, बेचा भरपूर उद्धार या ठिकाणी झाला, मी पण बेचा आहे, पण बेच्या मित्राला मी खासगी त्यांना सांगितलेलं, त्याच्या मतदारसंघातलेच आहे, त्यांना सांगितलं की माझ्या जरा कानावर येतोय ते खरं आहे का? ते म्हणले काय? मी म्हणलं जरा मोहिते दादांचं आपला काहीतरी गोंधळ चाललाय. नाही म्हणलं नसलं तर चांगली गोष्ट आहे, पण कायमस्वरूपी आमदार व्हायचं असेल तर स्वर्गीय हनुमंतराव जोळस साहेबांसारखं वागा, नाहीतर आपल्या अंगावर गुलाल पडणार नाही. आणि जे खासदार आणि जे आमदार आता झाले त्यांना विजयी व्हायचं असलं तर विजयदादाच्या आशीर्वादाशिवाय ते आमदार होऊ शकत नाही. खरं तर भाजपने उमेदवारी दिली नाही, तुम्हाला सगळ्यांना दुःख झालं, पण आम्हालाही आनंद झालाय, कारण आम्हाला माहित होतं तुम्हाला उमेदवारी भेटली नाही. मी रहमान भाईच्या मागे 3 वर्ष होतो की तुम्ही काही करा, दादा इकडे आले पाहिजेत. बघा इराणी दादा यांचे सारे धैर्यशील भैयाचे त्यांना आम्ही सांगायचो, पण भाजपने आमचं काम हलके केलं. भाजपवाल्याला धैर्यशील भैया एवढंच सांगतील कि तुम गिराने में लगे थे, तुमने सोचा ही नहीं मैं गिरा तो मसला बनकर खड़ा हो जाऊंगा. मुझे चलने तो अकेले है अभी मेरा सफर, रास्ता रोका गया तो काफिला हो जाऊंगा. खरं तर मागाशी एका वक्त्यांनी सांगितलं की 2009 पर्यंत विजयदादा इथले पालकमंत्री होते आणि हा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता. शरद पवार साहेबांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांनी 1999 ला स्थापन केला. पवार साहेबांनी लक्ष दिलं, पहिल्या निवडणुकीत अवघ्या 3 महिन्यात 54 आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 56 आमदार निवडून आले. त्यावेळेला विजयदादा होते, जयंत पाटील साहेब होते, भुजबळ साहेब होते. नंतर पवार साहेबांनी परत लक्ष दिलं, 2004 ला या सगळ्या लोकांनी पक्ष वाढवला. दादाच्या काळात उपमुख्यमंत्री होते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 1 नंबरचा पक्ष झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 71 आमदार निवडून आले. त्याच्यानंतर पवार साहेबांनी केंद्रात मंत्री झाले, पवार साहेबांना आधार झाला, पवार साहेबांचं लक्ष कमी झालं, तरी या सगळ्या मंडळीने 2009च्या निवडणुकीत 63 आमदार निवडून आणले. पण 2009च्या नंतर 2014 पर्यंत पवार साहेबांनी पूर्ण लक्ष इथलं काढून घेतलं आणि स्वतःच्या फुटलेल्या हातात सगळा कारभार केला आणि पवार साहेबांना मानणाऱ्या लोकांच्या वर त्यांनी अन्याय केला. विजयदादांना पक्ष सोडायची इच्छा नव्हती असं माझा स्वतःच्या कार्यकर्ता म्हणून जात आहे. विजयदादाला आजीदादाने ढकलत दादा पण आणलं आणि त्यांच्यावर पक्ष सोडायची वेळ जर कुणी आणली असेल तर ती आजीदादाने आणली. आज विजयदादा बुद्ध कसा असावा तर तो धैर्यशील भैया मोहिते पाटलांसारखा असावा. बुद्ध हा गद्दार असून चालत नाही आणि धैर्यशील भैया बुद्धपद राजकारणात भर पडून जातो जो काकाचं ऐकतो.
न्याय प्रविष्ट आहे. पण फक्त विजयदादाला घालवलंय तर गणेश नाईक, जयदत्त क्षीरसागर, स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेबांच्या कुटुंब, भास्करराव जाधव, मदन बाबा कोणी पाहिलं, या सगळ्या लोकांना किती वेळा सांगायची. रमेश कदम खेळचे प्रत्येक जिल्ह्यात गेले की पवार साहेबांना माणसाला मानणाऱ्या माणसाला त्या ठिकाणी पक्षातून घालायचं काम ह्यांनी केलं. ह्यांना त्यावेळेस ह्यांनी प्लॅनिंग केलं होतं पवार साहेबांना फसवायचं. आज तर ह्यांचं प्लॅनिंग नाही. आणि आज वाईट येतं वाटतंय तुम्हाला पवार साहेबांनी सगळं दिलं. 4 वेळा 3 वेळा उपमुख्यमंत्री केलं, विरोधी पक्षनेता केलं. आणि आज तुम्ही पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघताय. अरे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. वडिलांच्या सत्तर आपल्याला 100 वर्ष असतं तर आपल्याला वाटतं आपल्या वडील अजून 10 वर्ष आयात असणाऱ्या पैसे होते. पण भाजपाच्या विकृतीत तुम्ही गेला आणि तुम्ही शरद पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघताय. अरे जगाची नाही मनाची नाही तुम्हाला वाटायला पाहिजे. एक पाचार मुलगा उठतो आणि तो म्हणतो पक्ष स्थापन केला, दोन पक्ष शरद पवार साहेबांच्या मालकीचा झाला का. आता उद्या हा पाचार मुलगा उठून याच्या बापाला जाऊन जर म्हणला की अरे बापा तू मला जन्म दिला म्हणून तू काय माझा बाप झाला का, तर मला वाटून तुला काय भाजपाच्या विकृतीत केलं. आज पवार साहेबांना काय करताय. बारामती चांगला विकास मी केला सुप्रियाताई केलेला त्या ठिकाणी लोकांना दंगा करताय. अरे तुम्हाला विकास करण्याची संधी कोणी दिली. पवार साहेबांनी तुम्हाला उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री केलं असतं तर तुम्ही काय विकास केला असता. अरे जर विकास नावाला जरी पवार साहेबांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री केलं असतं तर त्यांनी भाजपात वातावरण विकास केलाच असता. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री परत गेल्यावर काय लागतं काम करायला. पण पवार साहेबांनी जे सगळं दिलं त्याच्या तुम्ही अशी परत काय करताय. आम्हाला खरं आम्ही छोटे काय करते, आम्हाला तुमच्यावर बळवलं होतं. पण तुम्ही शरद पवार साहेबांवर बोलताय म्हणून आम्हाला ही बोलण्याची आज वेळ आली. आम्ही काही सहन करू पण शरद पवार साहेबांवर जर कोण बोललं तर ते अजिबात सहन करणार नाही. मग तो कुणी असो. आता त्यांची कार्यकर्ते म्हणतील सोशल मीडियावर ते वैमुक्त काय एवढं घालावर बोलतो. अरे दादा कुणावर बोलताय. पवार साहेबांवर बोलताय. त्यांची तुम्ही पाठवत आहे. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हें वफा याद नहीं, हमें जफा याद नहीं. जिंदगी और मौत तो ही कारण है, एक तुम्हें याद नहीं, एक हमें याद नहीं. आज काय परिस्थिती आहे. आज रणजितदादा मोहिते पाटील युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. मी जयंत पाटील साहेबांना अनेक वेळा सांगितलं मी राष्ट्रवादी युवकचा अध्यक्ष आहे. माझ्या अगोदर सगळ्या सुरुवातीला रणजितदादा अध्यक्ष होते. रणजितदादा मी 358 तालुक्यात गेलो, ज्या तालुक्यात गेलो त्या तालुक्यात मला एक नाव गडचिरोलीच्या आहेरीत गेलो तर तिथं मला सांगितलं की रणजितदादाच्या नंतर या तालुक्यातला पहिला प्रदेशाध्यक्ष हे तुम्ही तुमच्या अगोदर रणजितदादा आले. 40 सांगितलं. विजयदादा असतील, रणजितदादा असतील, मोहिते पाटील कुटुंब असतं, या सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मारला. पण त्याची इच्छा नसताना त्यांना सोडायला त्या ठिकाणी पक्ष बातमी पाहिलं. पवारसाहेब ज्यावेळेला दादाला भेटायला त्या विजयदादा त्यावेळेला मी देखील त्याच्यासोबत होतो. त्यावेळेला त्यांचं फार बोलणं झालं नसलं तरी विजयदादा आणि पवारसाहेब एकमेकाच्या डोळ्यात बघून एकमेकाच्या बद्दल त्यांचं प्रेम होतं. ते प्रेम पाहून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यावेळेस पटलं होतं की हे आता कुठेतरी जुळणार आहे, कारण मधला अर्थ आता दूर झालाय. आज आधुनिक काळ पवार साहेबांचा लोक सत्तेच्या मागे पडत आहेत. पण विजयदादांनी गणेशजी भाईंनी आणि बाळदादांनी आज गणेशच्या काळात शरद पवार साहेबांना साथ देण्याची भूमिका घेतली. हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असे वाटतं विचारणार नाही. आज मी फक्त जास्त बोलणार नाही. अभिनेदादावर पैदा करत आहे का तर ते पवार साहेबांसोबत राहिले. पण मी अगद्दाराला एक सांगतो, कुछ देर की खामोशी है, कुछ देर की खामोशी है, फिर सुर आएगा. अरे गद्दारो तुम्हारा तो सिर्फ वक्त आया है, हमारा बोर आएगा. तुम्ही तिकीट जाऊन द्या. माझ्याकडे दरवर्षी एक नवीन मुलं दाखल करा.
भैयाचं ऐकायचंय, पण बाळाला मी व्हिडिओ बघितला, तुतारी वाजवायची ठरली आणि गाडीत बसल्यावर व्हिडिओ बघितल्यावर शेखर माळेसाहेब मी शेजारच्याला म्हणलं, बाळाला म्हणले तुतारी वाजवायची म्हणजे 100% तुतारी वाजणार आहे. ते मला म्हणलं, माझ्यासोबत एक जण होता, नाही हो म्हणले ते भाजपवाले लय दबाव करतात, लय प्रेशर करतात, लय आमचं करतात. मी म्हणलं ते पाटील आहे आणि ते पण मोहिते पाटील आहे. त्यांचं असं म्हणलं, त्यांचं असं असतंय, एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं अपने आप की भी नहीं सुनता. त्यामुळे ही निवडणूक मित्रांनो कोणत्या विषयावर जाणार आहे मी एवढं सांगून आपले 2 शब्द संपवतो. फक्त एवढं तुम्हाला विचारायचंय की आता निवडणुकीत अनेक प्रश्न आहेत. ही निवडणूक जातीवादावर घेऊन गेली जाईल, उद्या अजून पुढे घेऊन गेली जाईल. पण मला एकच सांगा, आता जे हे पक्ष फोडतायत, पक्ष चोरतायत, पक्ष कुणाचे फोडले, पक्ष फोडला पहिले बाळासाहेब ठाकरेंचा. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर पक्षाची स्थापना केली, ज्यांच्या कर्मयोगात धरून 25 वर्ष भारतीय जनता पार्टी प्रत्येक गावागावात निघाली, अरे ते भारतीय जनता पार्टीवाले त्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेच्या मुलाचे झाले नाही. तुमचे काय होणार? पक्ष कोणाचा चोरला? शरद पवार साहेबांचा. 25 वर्ष पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नावाच्या रोपटं लावलं, त्याला वटवृक्ष केला आणि त्या वटवृक्षाला पाणी घातलं. आज त्यांचा पक्ष चोरला आणि हे म्हणजे लोकशाही पद्धतीने आमच्याकडे पक्ष आला. मला 10 दिवसापूर्वी मी धैर्यशील भैया 2 महिन्यापूर्वी एका सराफाच्या दुकानात गेलो आणि अडचण आली म्हणून मित्रांनी त्याची एक अंगठी दिली. तुम्हाला ही अंगठी मूळ आपल्याला पैसे होते. नगरात सराफाच्या दुकानात अंगठी दिली, त्या मला भाऊ मोडायची. त्याने अंगठी बघितली, मला काही डुप्लिकेट अंगठी चालणार नाही. मी 2 मिनिटं त्याच्याकडे बघितलं, म्हणजे डुप्लिकेट अंगठी कसं म्हणते. मग माझ्याकडे खिशात बेंटेक्सची अंगठी होती, ती अंगठी काढून त्याला दिली. तो म्हणला, हा हे 52% सोनं आहे, हे चालतंय म्हणजे. मी त्याच्याकडे 2 मिनिटं खालीवर बघितलं, म्हणलं भाऊ याच्या अगोदर कुठे कामाला होते? गव्हर्नमेंट जॉब होता म्हणलं आपल्याला. मी म्हणलं कुठं? मला निवडणूक आयोगात होतो कामाला. आता निवडणूक आयोग हा भारतीय निवडणूक आयोग राहिला नाही, तो भारतीय जनता पार्टी निवडणूक आयोग झालाय. आज या महामानवाची जयंती आपण साजरी करतोय, त्या महामानवाने या देशाचं संविधान लिहिलं, ते संविधान बदलायचं काम चाललंय. मित्रांनो, 2014चं मोदी साहेबांचं भाषण आठवतंय का तुम्हाला? आठवतंय का? कुणाच नाही आठवत. काय म्हणलं ते 2014ला? 15 लाख मात्र पक्के लक्षात. अजून 2 लाख नाही, 2 कोटी. अजून 800 दिल. अजून धैर्यशील भैया, मी मोदी साहेबांचं भाषण 2014 मध्ये एकदाच ऐकलं, परत त्यांची मन की बात मी कधीही ऐकली नाही. पण 2014ला मोदी साहेब आमच्या बीडला सभेला आले आणि देशाचे प्रधानमंत्री पदाचे उमेदवार काय बोलणार आहेत ते आपण ऐकलं पाहिजे. म्हणून त्या सभेचा आवाज आमच्या राजीव गांधी गार्डन मध्ये होता. त्या गार्डनच्या शेजारी मी सभा ऐकायला बसलो चहाच्या हॉटेलवर. तिथे काही फ्रूटचे गाडे होते, त्यात एक बागवानचा केळाचा गाडा होता. तो बागवान मला किती हुशार होता हे मला आज कळतंय, कारण मला मोदी साहेबांचाही आवाज ऐकायला यायचा आणि त्या केळावाल्या बागवानचाही आवाज मला ऐकायला यायचा. एक म्हणून मोदी साहेबांनी भाषण सुरू केलं, भाई और बहनों, 2014 में अगर भारतीय जनता पार्टी की सरकार बनती है और मैं देश का प्रधानमंत्री बनता हूं तो मैं विदेश में जाऊंगा, काला धन लेकर वापस आऊंगा और आप सबके खाते में यूं ही
पण दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी एक पठ्या माझ्याकडे ऑफिसवर आला. मला म्हणला भाई माझा योग्य कार्यक्रम झालाय. मी म्हणलं भाऊ काय झालं? मला आता आयुष्यात काही काम करायची गरज राहिली नाही. मी म्हणलं काही लॉटरी बिटरी लागली का काय तुला? मला लॉटरी लागायची काय गरज आहे? आपल्या घरात 10 लोक आहेत, 15 लाख म्हणजे 10-1.5 कोटी. लाखाचं घर लागतो, 1.25 कोटी शिल्लक. काही लोकांनी फार 2 वर्ष अगोदर फायदेशीर भैया 15 लाखाची वाट बघितली. मी खोटं सांगत नाही. इलेक्ट्रॉनिक मीडियाला बातमी आली. तुम्ही गुगलवर युट्यूबवर सर्च करा. औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यातल्या 65 मोठे नावाच्या एका भक्ताच्या खात्यावर 15 लाख आले. जसे बँकेत 15 लाख आले, पठ्याला मागचा पुढचा काही विचार केला नाही. डायरेक्ट पत्र काढलं आणि मोदी साहेबांना पत्र लिहिलं की धन्यवाद मोदी साहेब, माझ्या खात्यावर 15 लाख पाठवले. बँकेतून पैसे काढले, घराचं बांधकाम सुरू केलं आणि अख्ख्या गावात सांगत सुटला एकटाच पठ्या इमानदार होतो म्हणून माझ्याच खात्यावर 15 लाख आले. 6 महिने त्याला बँकेचं प्रेमपत्र आलं आणि त्या प्रेमपत्रात बँकेने दिलं की तुमच्या खात्यावर जे 15 लाख आले ते ग्रामपंचायतच्या वित्त आयोगाचे पैसे, खाते नंबर चुकलाय, तुम्ही ते पैसे भरा, नसता तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. आणि मग त्या भक्ताचे डोळे उघडले आणि भक्ताला बँकेला पत्र लिहिलं की माझ्या खात्यावरच्या 15 लाख रुपयाचं मी घर बांधलंय, आता मला द्यायला पैसे नाही, तुम्ही होम करा, ते हप्त्याला पैसे भरतो. आता विचार करा, मोदी साहेबांच्या भरोश्यावर भक्ताने घरच बांधलं, दुसरं काही केलं असतं तर काय झालं? परत मोदी साहेबांनी भाषण सुरू केलं. मित्रो, 75 रुपए लीटर का पेट्रोल 30 रुपए लीटर में मिलना चाहिए कि नहीं मिलना चाहिए? 64 रुपए लीटर का डीजल 30 रुपए लीटर में मिलना चाहिए कि नहीं मिलना चाहिए? 350 रुपए का रसोई गैस बहन जी 150 रुपए में मिलना चाहिए कि नहीं मिलना चाहिए? इकडून बाबा क्या केलं? मोदी साहब म्हणायचे, अगर मैं देश का प्रधानमंत्री बनता हूं तो हर साल मेरे युवा भाइयों के लिए 2 करोड़ रोजगार दूंगा. इकडून बाबा म्हणायचा क्या केलं? आता मला खरं सांगा, देवाची शपथ घेऊन 10 वर्षांनी तुम्हाला पण वाटायला लागलं का नाही मोदी साहेबांनी आपल्याला दिले काय? हे फायदेशीर माझ्या सगळ्यांचं म्हणणं आहे. पण या सगळ्यांना तुमचं माझं लक्ष विचलित करण्यासाठी उद्या निवडणूक आल्या की कधी हिंदू मुस्लिमची रंग घालली जाईल, एखादं भारत पाकिस्तानचं युद्ध लावलं जाईल, एखादा मंदिर नदीचा मुद्दा तुमच्या समोर आणून केला जाईल आणि ह्या सगळ्या गोष्टीवर तुमचं माझं लक्ष विचलित केलं जाईल. पण आता आपल्याला हे सगळे मुद्दे, याच्या सगळ्या गोष्टी या लोकांच्या लक्षात आणून द्यायच्या आणि या महाराष्ट्रात जे गटारी केली ती गटारी तुतारी वाजवा आणि गटारी हटवा हा नारा आपल्याला घ्यायचा आहे. देणार का सगळे? कायदेशीर भैयाला येतं होणारच गो, ते खासदार होणार. शिवरत्नाला येऊन विजयदादाचा आशीर्वाद घेतल्याशिवाय कोण खासदार माहिताला होऊ शकत नाही. याची कल्पना महाराष्ट्रात सगळ्याला आहे. आणि सोलापूर जिल्हा साहेब परत एकदा आता विजयदादा इथं आले, परत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्रातला बालेकिल्ला हा सोलापूर जिल्हा झाल्याशिवाय राहणार नाही. ते विजयदादा इथं आले, तिथून झाल्यावर जे परिसर ते ठरवते ते मी काय बोलू आता. पण आपल्या सगळ्याला गावागावात सांगावं लागणार आहे, मोदी साहेबांनी आपल्याला 15-10 वर्षात काय दिले, काय दिले सांगणार का सगळे? मग मी घोषणा देतो, हात वर करून घोषणा द्या. हा आपला हात वर असताना शेजारीकडे लक्ष ठेवा, त्याचा हात खाली समजून द्या. विरोधी बाकीचा खबरे आपलं काय चाललंय ऐकायला. धन्यवाद महबूब भाई. यानंतरची विनंती आपल्या सर्वांच्या लाडके देते आणि
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.